हाय स्टुडंट्स, आज आपण एनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन या आजच्या पॉइंटमध्ये आपल्याला एनामोलस बिहेवियर ऑफ ग्रुप 15, 16 अँड 17 हे पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण ग्रुप 15 मध्ये जो एनामोलस बिहेवियर दाखवतो तो कोण आहे? नायट्रोजन. त्याचा आपल्याला पहिल्यांदा स्टडी करायचा. हेडिंग काय? एनामोलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन. आता एनामोलस बिहेवियर कशाला म्हणायचं? तर प्रत्येक ग्रुपमध्ये फॉर एक्झाम्पल ग्रुप 13 असेल, ग्रुप 13 असेल, 14, 15, 16, 17 हे जे ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल ग्रुप नंबर 13 मध्ये कोण आहे? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन, लीड, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन. फॉर एक्झाम्पल हे जे ग्रुप 13 एलिमेंट आहेत या ग्रुप 13 एलिमेंट मध्ये बोरॉन, ग्रुप 14 मध्ये कार्बन, ग्रुप 15 मध्ये नायट्रोजन, ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन आणि ग्रुप 17 मध्ये फ्लोरीन यांचं जे नेचर आहे जे पर्टिक्युलर ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये बोरॉन हा सर्वांपेक्षा वेगळं बिहेवियर दाखवतो. ग्रुप 14 मध्ये कार्बन हा ग्रुप 14 मधील अदर एलिमेंट पेक्षा वेगळं बिहेवियर दाखवतो. फॉर एक्झाम्पल ग्रुप 15 मध्ये जे 5 एलिमेंट आहेत यापैकी नायट्रोजन स्वतःच वेगळं बिहेवियर शो करतो. तसंच ग्रुप 16 आणि 17 मध्ये अनुक्रमे ऑक्सिजन आणि फ्लोरीन काय करतात? आपलं वेगळं बिहेवियर शो करतात. त्याला म्हटलं जातं एनामोलस बिहेवियर. तर ते आपल्याला कोणाचं बघायचं आहे? ग्रुप 13 आणि 14 याचं तुम्हाला 11 मध्ये झालेलं आहे. आपण 12 मध्ये 15, 16, 17 पाहतोय. ऍक्च्युअल 12 मध्ये तुम्हाला 16, 17च आहे पण तरी आपण 15 पाहून पुढे जाऊया. तर आपल्याला 15, 16 आणि 17 पाहायचं. तर कोणत्याही ग्रुप मधील टॉपचा जो इलेमेंट आहे टॉपचा इलेमेंट वेगळं बिहेवियर का दाखवतो याच्या मागे काही रिझन आहे आणि ती रिझन कोणती आहे? त्यातलं पहिलं रिझन आहे एक स्मॉल साईज. पहिलं रिझन काय? स्मॉल साईज. कारण टॉपचा जो एलिमेंट असतो हा टॉपचा एलिमेंट कसा असतो? स्मॉल साईज असतो. कारण डाऊन दो ग्रुप जात असताना साईज वाढत जाते. म्हणजे साईज कसा असतो? स्मॉल असतो. सेकंड, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कारण डाऊन द ग्रुप जात असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त कुठं असते? टॉपला असते. टॉपच्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. पहिला स्मॉल साईज, सेकंड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, थर्ड हाय आयोनायझेशन एनर्जी. कारण आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड सुद्धा कसा आहे? डाऊन द ग्रुप डिक्रीजेस. म्हणजे टॉपच्या एलिमेंटची आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल हे जास्त असतं. आणि सर्वात महत्वाचा चौथा आहे ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. कारण हे टॉपचे जे एलिमेंट आहेत या टॉपच्या एलिमेंट मध्ये प्रिन्सिपल सेल दोनच असतात आणि 2 नंबरच्या प्रिन्सिपल सेल मध्ये एस आणि पी या सबसेल असतात. 2 नंबरच्या प्रिन्सिपल सेल मध्ये डी सबसेल असत नाही. म्हणजेच बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन यांच्याकडे डी ऑर्बिटल नाही. एम्प्टी डी ऑर्बिटल नाही. आणि हे एम्प्टी डी ऑर्बिटल नसल्यामुळं आणि बाकी जर पाहिले तर बाकीचे जे एलिमेंट आहेत या सर्वांकडे एम्प्टी डी ऑर्बिटल अवेलेबल असतं. डी ऑर्बिटल अवेलेबल आहे कुणाकडं? हे टॉपचे एलिमेंट सोडून सर्वांकडे. टॉपच्या एलिमेंट मध्ये वॅकंट डी ऑर्बिटल असत नाही. याच्या बरोबरीनं
टॉपच्या एलिमेंटची आयनायझेशन एनर्जी जास्त असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते आणि साईज स्मॉल असतो आणि म्हणून टॉपचे एलिमेंट अनॅमोलस बिहेवियर दाखवतात. लक्षात आलं? ग्रुप 13, 14, 15, 16, 17 याच्यामधील जे टॉप एलिमेंट आहे हे अनॅमोलस बिहेवियर दाखवतात. का दाखवतात? तर त्याच्या मागे 4 रिझन आहेत. पहिलं रिझन ड्यू टू स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हाय आयनायझेशन एनर्जी अँड ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिट. ओके, तर याप्रमाणे हे लक्षात ठेवा. पी ब्लॉक इलेमेंट मधील जे टॉपचे इलेमेंट आहेत तर नोबेल गॅसेस सोडले तर ग्रुप 13 टू ग्रुप 17 याच्यामध्ये जे टॉप इलेमेंट आहेत हे अनॅमोलस बिहेवियर दाखवतात. याच्या मागचं रिझन काय? तर ती 4 रिझन आहेत. स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हाय आयनायझेशन पोटेन्शियल अँड ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिट. ओके, तर आपण आता ग्रुप 15 साठी बोलू. ग्रुप 15 मध्ये टॉपला कोण आहे? नायट्रोजन आहे. ग्रुप 15 मध्ये टॉपला कोण आहे? नायट्रोजन आहे. मग ग्रुप 15 मध्ये हा जो नायट्रोजन आहे, नायट्रोजन हा फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ याच्यापेक्षा वेगळं पण काय दाखवतो ते आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचं. ओके, याच्यामध्ये पहिला पॉइंट काय लिहायचा? पहिला पॉइंट काय सांगणार? इन ग्रुप 15 एलिमेंट. पहिला पॉइंट काय लिहायचा? इन ग्रुप 15 एलिमेंट नायट्रोजन शोज anomalous behavior due to. नायट्रोजन शोज anomalous behavior due to ही 4 कारण. कोणती? 1 स्मॉल साइज, 2 हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, 3 हाय आयनायझेशन पोटेन्शियल आणि 4 ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. जे आपला पहिला पॉइंट तयार झाला. काय झाला? तो कोणासाठी असू द्या, ग्रुप 15 साठी असू द्या, 16 साठी असू द्या किंवा 17 साठी. 15 मध्ये नायट्रोजन साठी असू द्या, 16 मध्ये ऑक्सिजन आणि 17 साठी फ्लोरीन साठी असू द्या. पहिला पॉइंट सेम आहे. काय? इन ग्रुप, इथं 15 आहे. इन ग्रुप 15 नायट्रोजन शोज anomalous behavior ड्यू टू इट्स स्मॉल साइज, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हाय आयनायझेशन पोटेन्शियल अँड ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिट. पहिला पॉइंट क्लिअर आहे. ओके, तर पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट, अनॅमोलस बिहेवियर मध्ये काय मिळतं? नक्की वेगळं पण काय आहे नायट्रोजन मध्ये? तर बघा, एक एक पॉइंट आपण घेऊ. पहिला पॉइंट आहे फिजिकल स्टेट. पहिला पॉइंट काय? फिजिकल स्टेट. ओके, बा नायट्रोजन हा गॅसियस स्टेट मध्ये आढळतो. नायट्रोजन हा कोणत्या स्टेट मध्ये आढळतो? गॅसियस स्टेट मध्ये आढळतो. आणि बाकी जर पाहिले, कोण? फॉस्फरस असेल, आर्सेनिक असेल, अँटीमनी असेल किंवा बिस्मथ असेल, हे सर्व एलिमेंट सॉलिड स्टेट मध्ये असतात. नॉर्मल टेम्परेचरला नायट्रोजन हा कसा असतो? गॅसियस स्टेट मध्ये असतो. आणि बाकीचे सर्व त्या ग्रुप मधले सर्व फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ कसे असतात? सॉलिड स्टेट मध्ये. हे फिजिकल स्टेट मध्ये काय सांगणार? इन ग्रुप 15 एलिमेंट नायट्रोजन इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट while other group elements are present in solid state. पहिला पॉइंट क्लिअर झाला. फिजिकल स्टेट वेगळं पण काय? फिजिकल स्टेट मध्ये वेगळं पण काय? नायट्रोजन कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅसियस स्टेट मध्ये. आणि बाकीचे सर्व कोणत्या स्टेट मध्ये आहेत? सॉलिड स्टेट मध्ये. ओके, माझ्या बरोबरीने पॉइंट नोट डाऊन करायचा. पहिला पॉइंट झाला फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट नायट्रोजन गॅसियस स्टेट मध्ये असतो. त्या ग्रुप मधील बाकीचे सर्व एलिमेंट कसे आहेत? सॉलिड स्टेट मध्ये. ओके, देन नेक्स्ट ऍटॉमिसिटी. सेकंड पॉइंट काय? ऍटॉमिसिटी. तेव्हा नायट्रोजन याप्रमाणे लिहिला जातो. नायट्रोजन असा लिहिला जातो N2. फॉस्फरस याप्रमाणे लिहिला जातो P4. याच्यानंतर आर्सेनिक याप्रमाणे लिहिला जातो AS4. अँटीमनी SB4 आणि हा बिस्मथ. बिस्मथ जर सोडला आणि बाकीचं जर कंपॅरिझन केलं तर नायट्रोजन हा कसा आहे? डाय ऍटॉमिक आहे. नायट्रोजन हा कसा आहे? डाय ऍटॉमिक आहे. आणि बाकी जर हे तिन्ही पाहिले तर हे कसे आहेत? टेट्रा ऍटॉमिक आहेत.
बाकी कसे आहेत टेट्रा ॲटॉमिक. येस, नायट्रोजनचा जो मॉलिक्यूल आहे तो नायट्रोजनचा मॉलिक्यूल 2 नायट्रोजन एकत्र येऊन तयार होतो, 2 ॲटम एकत्र येऊन तयार होतो. म्हणून नायट्रोजनची जी ॲटॉमिसिटी आहे ती किती आहे 2 आहे, डायॲटॉमिक आहे. पण जर तुम्ही ग्रुप 15 मधले बाकीचे इलेमेंट पाहिले फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी तर हे कसे आहे टेट्राॲटॉमिक. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, हा फॉस्फरस याप्रमाणे, ओके. हा फॉस्फरस 1 2 3 4 फॉस्फरस चे 4 मॉलिक्यूल काय एकत्र बांधले गेलेले आहेत, 4 ॲटम एका मॉलिक्यूल मध्ये एकत्र आहेत. म्हणजे हा जो फॉस्फरस असेल तो कसा असेल टेट्राॲटॉमिक. आर्सेनिक टेट्राॲटॉमिक, अँटीमनी टेट्राॲटॉमिक. आता बिस्मथ जो आहे, बिस्मथ हा कसा असतो मोनो ॲटॉमिक आहे. हा कसा आहे मोनो ॲटॉमिक. पण हा पण वेगळा काढून ठेवू. हे 3 नायट्रोजनशी जर कम्पेअर केले तर आपल्याला नायट्रोजनचं बिहेवियर वेगळं बघायला मिळतं. म्हणजे ॲटॉमिसिटी मध्ये काय सांगणार, इन ग्रुप 15 एलिमेंट नायट्रोजन इज present in diatomic state, diatomic molecule, while other group elements like phosphorus, arsenic and antimony are tetraatomic. ओके, याप्रमाणे 2 नंबरचा पॉइंट दिला झाला. म्हणजे पहिला फिजिकल स्टेट नायट्रोजन गॅस, बाकीचे सॉलिड. सेकंड ॲटॉमिसिटी नायट्रोजन डायॲटॉमिक, बाकीचे टेट्रा ॲटॉमिक. ओके, नेक्स्ट थर्ड पॉइंट कोणता आहे हायड्रोजन बॉन्डिंग. तिसरा कोणता आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कशाला म्हणायचं हे 11 मध्ये झालेलं आहे. ओके, कशाला म्हणायचं, एका मॉलिक्यूलचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन आणि दुसरा मॉलिक्यूलचा हायड्रोजन, याच्यामध्ये जी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं जातं. तर नायट्रोजनच्या बाबतीत जर पाहिलं तर नायट्रोजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्या ग्रुपमध्ये. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे जर हायड्रोजन बरोबर रिॲक्ट झाले तर याच्यापासून NH3 तयार होतो, याच्यापासून PH3 तयार होतो, याच्यापासून ASH3, SBH3 आणि BiH3 हे तयार होतात. ओके, इथं हा एक अमोनिया NH3 आणि हा दुसरा NH3. या अमोनियाचा नायट्रोजन ज्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे आणि या अमोनियाचा हायड्रोजन की ज्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते, याला म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात काय म्हटलं जातं हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कोण शो करतं, अमोनिया शो करतो. PH3 शो करत नाही, ASH3 शो करत नाही, SBH3 नाही, BiH3 नाही. असं का, कारण इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन यातला जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असतो, याच्यामुळं स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. पण जसं आपण ग्रुपमध्ये खाली खाली जाऊ तसं फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि फॉस्फरस, हायड्रोजन आर्सेनिक, हायड्रोजन अँटीमनी, हायड्रोजन बिस्मथ यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कमी होत जातो आणि परिणामी या सर्व मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग बघायला मिळत नाही. लक्षात जे तिसऱ्या पॉइंट मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय सांगणार, ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नायट्रोजन शोज हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्राइड्स. हे हायड्राइड्स आहेत सर्व, नायट्रोजनच्या हायड्रोजन बरोबर रिएक्शन. नायट्रोजनचा हायड्राइड कोणता, अमोनिया. ओके, मग नायट्रोजन त्याच्या हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो
ग्रुप 15 मधले बाकीचे इलेमेंट हायड्रोजन बरोबर म्हणजेच त्यांच्या हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शो करत नाही. तिसरा पॉईंट क्लिअर आहे. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये काय सांगणार, ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नायट्रोजन शोज हायड्रोजन बॉन्डिंग इन इट्स हायड्राइड्स व्हाईल अदर ग्रुप 15 एलिमेंट डज नॉट शोज हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, याप्रमाणे तिसरा पॉईंट क्लिअर झाला. द नेक्स्ट चौथा पॉईंट, मल्टिपल बॉन्डिंग. मल्टिपल बॉन्डिंग. तर मल्टिपल बॉन्डिंग मध्ये काय, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड नाही, सिंगल बॉन्ड आपण सिंगलच म्हणतोय, पण मल्टिपल बॉन्डिंग मध्ये काय, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड तयार करत असताना, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड तयार करत असताना नायट्रोजनची जी ऑर्बिटल आहे, मल्टिपल बॉन्डिंग. मल्टिपल बॉन्डिंग. नायट्रोजन जे मल्टिपल बॉन्डिंग करतो ते करतो पी पाय ओव्हरलॅपनं. कोणत्या ओव्हरलॅपनं करतो, पी पाय ओव्हरलॅपनं. आणि बाकीचे जे इलिमेंट आहेत, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, हे जे मल्टिपल बॉन्डिंग करतात हे करतात पी पाय डी पाय ओव्हरलॅप. कारण नायट्रोजनकडं वॅकंट डी ऑर्बिटल नाही, नायट्रोजनकडं वॅकंट डी ऑर्बिटल नाही. त्यामुळे नायट्रोजन मल्टिपल बॉन्डिंग म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड तयार करत असताना जो ओव्हरलॅप करतो तो ओव्हरलॅप कोणत्या ऑर्बिटलनं करतो, पी पाय म्हणजे पी ऑर्बिटल पाय बॉन्डिंग, पी ऑर्बिटल पाय बॉन्डिंग. कसं झालं, जे पाय बॉन्डिंग होणार आहे, मल्टिपल बॉन्डिंग होणार आहे, ते कोणामुळे होईल, ओनली अँड ओनली पी ऑर्बिटल मुळे होईल. कारण नायट्रोजनकडे डी ऑर्बिटल अवेलेबल नाही. बट इन केस ऑफ अदर एलिमेंट्स लाईक फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ, या सर्वांकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे. याच्याकडे 3d ऑर्बिटल आहे, याच्याकडे 4d ऑर्बिटल आहे, याच्याकडे 5d ऑर्बिटल आहे, याच्याकडे 6d ऑर्बिटल आहे. चलो, याच्याकडे वॅकंट 3d आहे, 4d, 5d, 6d. यांच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहेत. आणि त्यामुळं हे इलेमेंट मल्टिपल बॉन्डिंग करत असताना, डबल किंवा ट्रिपल बॉन्डिंग फॉर्मेशन करत असताना जे ओव्हरलॅप करतात ते ओव्हरलॅप कोणामध्ये होतात, पी पाय आणि डी पाय मध्ये होतात. लक्षात येस. या पॉइंट मध्ये जर सांगायचं झालं तर काय सांगू आपण, मल्टिपल बॉन्डिंग मध्ये नायट्रोजन शोज मल्टिपल बॉन्डिंग थ्रू पी पाय ओव्हरलॅप while other group 15 element shows multiple bonding through p pi d pi overlap. हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला जेई नीट साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नायट्रोजन पी पाय बॉन्डिंग तयार करतो, ओव्हरलॅपिंग करतो मल्टिपल बॉन्डिंग साठी, किंवा नायट्रोजन मध्ये मल्टिपल बॉन्डिंग पी पाय ओव्हरलॅपच्या साहाय्याने होतं, पी पाय डी पायच्या साहाय्याने होत नाही. रिझन काय, तर काय रिझन, ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. चौथा पॉइंट, मल्टिपल बॉन्डिंग मध्ये काय सांगणार, नायट्रोजन शोज मल्टिपल बॉन्डिंग थ्रू पी पाय ओव्हरलॅप while other group 15 element shows multiple bonding through the p पाय d पाय overlap. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला. then next, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट बघा, नायट्रोजन आणि बाकीचे फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ. नायट्रोजनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, या सर्वांचंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर नायट्रोजन साठी कसं आहे, NH2, NP3 आणि ND0. डी मध्ये इलेक्ट्रॉन नाही, तेच याच्याकडे डी ऑर्बिटल अवेलेबल नाही, नायट्रोजनकडे डी ऑर्बिटल अवेलेबल नाही, तर आपण डायरेक्ट 2s2 म्हणू, 2s2 2p3. आणि फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ याच्यासाठी जर पाहिलं
तर फॉस्फरस साठी कसं आहे याप्रमाणे 3s2 3p3 3d0. आर्सेनिक 4s2 4p3 4d0. अँटीमनी 5s2 5p3 5d0. आणि बिस्मथ 6s2 6p3 6b0. इथं नायट्रोजनकडं डी ऑर्बिटल नाही, वॅकंट डी ऑर्बिटल ऍबसेंट आहे. ओके, आता इथं हा काय करेल, याच्या पी ऑर्बिटल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. याच्या पी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3. व्हॅलन्स शेल मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 आणि 3 5 आहेत. याला बॉन्ड तयार करायचा. हा काय करेल, 5 देईल का 3 घेईल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी जास्त आहे. म्हणून नायट्रोजन -3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कोणती दाखवतो, -3. ज्यावेळेस तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, ज्यावेळेस नायट्रोजन स्वतः मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो मॉलिक्यूल मध्ये, त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजेच -3 याप्रमाणे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. फॉर एक्झाम्पल NH3. नायट्रोजन आणि हायड्रोजन या दोघांमध्ये जर पाहिलं तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, नायट्रोजन. अशा वेळेस तो इलेक्ट्रॉन घेईल. याची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल, -3. ज्यावेळेस नायट्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल NF3, अशा वेळेस तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटमला देईल, पण किती, 3च देईल. किती देईल, 3च देईल. अशा वेळेस इथं नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल, +3. म्हणजे जनरली नायट्रोजन -3 आणि +3 या 2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. काय करतो, 2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. ओके, पण या बाकीच्या एलिमेंटच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर कसं आहे बघा, याच्या S मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, याच्या P मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, आणि यांच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे. यांच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही. येस, आहे या सिच्युएशन मध्ये हे किती दाखवू शकतात, एक -3 दाखवू शकतात ज्यावेळेस ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील. ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन घेतील त्यावेळेस -3 दाखवतील. ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन देतील त्यावेळेस +3 दाखवतील. त्यावेळेस काय करतील, +3 दाखवतील. आणि ज्यावेळेस ते 5 बॉन्ड तयार करतील, म्हणजे इथला इलेक्ट्रॉन ते पुढे पाठवतील, S ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन पुढे पाठवतील वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये, त्यावेळेस ते 5 बॉन्ड तयार करतील, आणि त्यावेळेस +5 ऑक्सिडेशन स्टेट शो करतील. लक्षात, येस, नायट्रोजन साठी मेन ऑक्सिडेशन स्टेट किती, -3 आणि +3. ओके, मात्र बाकीच्या एलिमेंट मध्ये जर पाहिलं तर -3 +3 आणि +5 या ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतात. पण जसं डाऊन द ग्रुप जाईल तशी +5 ऑक्सिडेशन स्टेट काय होते, लेस स्टेबल होते. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती कोणती आहे, इथे बघा. नायट्रोजन जरी -3 आणि +3 या 2 ऑक्सिडेशन स्टेट शो करत असला तरी नायट्रोजन त्याचे जे वेगवेगळे कंपाऊंड आहेत या कंपाऊंड मध्ये -3 to +5 या सर्व ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. -3 पासून +5 पर्यंतच्या सर्व ऑक्सिडेशन स्टेट असलेले कंपाऊंड नायट्रोजन कडे अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल NH3 याच्यामध्ये -3 आहे. फॉर एक्झाम्पल NH2OH याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा 2 आणि 1 3 +3, इथं -1 आहे, इथं -3 आहे. याच्यानंतर N2 0 आहे. याच्यानंतर NO +2 आहे. नायट्रोजन किती आहे, +2 आहे.
ओके, याच्यापेक्षा वेगळा HNO3, इथं नायट्रोजन प्लस 5 आहे. NO2, इथं नायट्रोजन प्लस 4 आहे. ओके, तर याप्रमाणे नायट्रोजन काय करतोय, -3 पासून +5 पर्यंतच्या सर्व ऑक्सिडेशन स्टेट काय करतो, शो करतो. म्हणजे नायट्रोजन व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. काय करतो, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजे इथं काय सांगता येईल, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये नायट्रोजन शोज, म्हणता येईल इथं नायट्रोजन शोज variable oxidation states. Variable oxidation states from -3 to +5. -3 पासून +5 म्हणजे -3, -2, -1, 0, +1, +2, +3, +4, +5 या सर्व ऑक्सिडेशन स्टेट कोण, नायट्रोजन शो करतो. पण बाकीचे इलेमेंट जर पाहिले ग्रुप 15 मधले कोणते, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. -3, +3, +5. समजलं. ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय सांगायचं आहे, काय सांगायचं आहे, in group 15 element nitrogen shows variable oxidation states from -3 to +5, while other group 15 elements shows limited number of oxidation states like -3, +3 and +5. क्लियर झालं. नेक्स्ट पुढचा पॉइंट बघा, ऑक्सिडेशन स्टेट झाला. नेक्स्ट आहे ट्रायहॅलाइड्स. नेक्स्ट कोणता आहे, ट्रायहॅलाइड्स. ट्रायहॅलाइड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल नायट्रोजनचा कोणता आहे, NF3, NCl3, NBr3, याच्यानंतर PCl3, PF3, PBr3, आर्सेनिकचा ASCl3, अँटीमनीचा SbCl3, SbF3, SbBr3, याप्रमाणे हे ट्रायहॅलाइड्स आहेत सर्व. ओके, आता इथं अतिशय महत्वाचं आहे काय, एक्सेप्ट NF3, except NF3, trihalides of nitrogen are fairly stable or less stable. काय म्हणू आपण, एक्सेप्ट NF3 जर सोडला तर नायट्रोजनचे जे ट्रायहॅलाइड्स आहेत, मग NCl3 असेल, NBr3 असेल, NI3 असेल, हे कसे आहेत, लेस स्टेबल आहेत. जे नायट्रोजनचा एकच ट्रायहॅलाइड स्टेबल आहे, तो कोणता, NF3. एक्सेप्ट NF3, trihalides of nitrogen are less stable, while trihalides of other group elements like phosphorus, arsenic, antimony and bismuth are fairly stable. लक्षात आलं. नायट्रोजनचा जो ट्रायहॅलाइड आहे, नायट्रोजनचा ट्रायहॅलाइड फक्त एकच स्टेबल आहे, कोणता, NF3. NCl3 पण आहे, पण NCl3 पण जास्त वेळ स्टेबल राहू शकत नाही. नायट्रोजनचा ट्रायहॅलाइड एकच आहे स्टेबल, कोणता, NF3. बाकीचे ट्रायहॅलाइड नायट्रोजनच्या बाबतीत स्टेबल नाही. बट इन केस ऑफ अदर ग्रुप 15 एलिमेंट्स, मग कोण, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, या सर्वांचे जे ट्रायहॅलाइड्स आहेत हे कसे आहेत, फेअरली स्टेबल आहेत. नायट्रोजनचा एक स्टेबल, कोणता, NF3, बाकीचे अनस्टेबल. बट इन केस ऑफ अदर ग्रुप 15 एलिमेंट्स ऑल ट्रायहॅलाइड्स आर फेअरली स्टेबल. ओके, नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे नेचर ऑफ हायड्राइड.
नेचर ऑफ हायड्राइड. तर नायट्रोजनचा हायड्राइड कोणता? NH3. फॉस्फरसचा PH3. आर्सेनिकचा ASH3. याचा SbH3 आणि याचा BiH3. ओके. जर हायड्राइडच्या बाबतीत पाहिलं, हायड्राइड नेचर ऑफ हायड्राइड, तर याचा जो हायड्राइड आहे नायट्रोजनचा हायड्राइड कोणता? अमोनिया. याचं नाव काय? अमोनिया. हा कसा आहे? मोर बेसिक आहे. हा कसा आहे? मोर बेसिक. आणि जर BiH3 चा जर हायड्राइड पाहिला तर हा कसा आहे? ऍसिडिक आहे. हा कसा आहे? ऍसिडिक आहे. काय सांगता येईल? हायड्राइड ऑफ नायट्रोजन, हायड्राइड ऑफ नायट्रोजन कोणता? अमोनिया इज मोर बेसिक अँड मोर स्टेबल. While hydrides of other group elements are less basic and less stable. दिस नायट्रोजनचा जो हायड्राइड आहे कोणता? अमोनिया. हा कसा आहे? मोर बेसिक. नेचर कसं आहे त्याचं? बेसिक आहे. अमोनिया हा बेस आहे, वीक बेस. मोर बेसिक अँड मोर स्टेबल. आणि स्टॅबिलिटी कशी आहे? जास्त आहे. कारण नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे तो हायड्रोजनला स्ट्रॉंगली काय करतो? बांधून ठेवतो. बट जसं खाली जाईल तशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते आणि हायड्रोजनला जवळ ठेवण्याची जी ॲबिलिटी आहे ती कमी होत जाते. त्यामुळे स्टॅबिलिटी कमी होते. येस, डाऊन द ग्रुप जात असताना हायड्राइडची स्टॅबिलिटी काय होते? कमी होते. आणि हायड्राइडची स्टॅबिलिटी जर कमी होत असेल, म्हणजे सपोज हा बी आहे, ओके, याच्याबरोबर 3 हायड्रोजन आहे, त्याप्रमाणे हे 3 हायड्रोजन, या दोघांमधलं जर इंटरॅक्शन वीक असेल तर हा याच्यापासून निघून जाईल, हा H+ तयार होईल. याच्यापासून हा निघून जाईल, हा H+ तयार होईल. याच्यापासून हा निघून जाईल, हा H+ तयार होईल. याच्यावर 3+ चार्ज. जसजसे आपण टॉप टू बॉटम जाऊ हायड्राइडच्या बाबतीत, हा हायड्राइड कसा होता? मोर बेसिक. पण जसं आपण खाली गेलो तसं काय झालं? हायड्रोजन लूज करण्याची टेंडन्सी वाढत चालली. आणि जर हा ऍक्वस सोल्युशन मध्ये H+ आयन देत असेल, हायड्रोजन प्लस आयन देत असेल, तर हा बेसच्या ऐवजी काय तयार होईल? ऍसिड होईल. बेस म्हणून ऍक्ट होण्याच्या ऐवजी BiH3 हा काय म्हणून ऍक्ट होईल? ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. जसं आपण टॉप टू बॉटम जाऊ हायड्राइडच्या बाबतीत, तसं हायड्राइडचं ऍसिडिक नेचर वाढत जातं. ग्रुप 15 मधले जे हायड्राइड आहेत याच्यामध्ये ऍसिडिक नेचर वाढत जातं. म्हणजे हा सर्वात काय झाला? बेसिक झाला. मोर बेसिक, लेस बेसिक, लिस्ट बेसिक. जो लिस्ट बेसिक असेल तो मोर ऍसिडिक असेल. या सर्वांमध्ये ऍसिडिक नेचर जास्त कोणाचं? BiH3. सर्वात कमी ऍसिडिक नेचर कोणाचं? NH3, कारण हा बेसच आहे. सर्वात जास्त बेसिक नेचर कोणाचं? अमोनियाचं. आणि सर्वात कमी बेसिक नेचर कोणाचं? BiH3, कारण BiH3 हा बेस म्हणून ऍक्ट होत नाही, तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. या पॉइंट मध्ये काय सांगता येईल? हायड्राइड नेचर, हायड्राइड ऑफ नायट्रोजन ammonia is more basic and more stable, while hydrides of other group 15 elements are less basic and less stable. आणि हायड्राइडच्या बाबतीत टॉप टू बॉटम जात असताना हायड्राइडचं ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. का वाढत जातं? कारण डाऊन द ग्रुप जात असताना सेंट्रल ऍटमचा साईज वाढत जातो. सेंट्रल ऍटमचा साईज वाढल्यामुळं सेंट्रल ऍटम आणि हायड्रोजन मधला डिस्टन्स वाढतो. हा डिस्टन्स वाढल्यामुळे हायड्रोजन इझिली सेपरेट आउट होतो. आणि हायड्रोजन जर इझिली सेपरेट आउट होत असेल तर तो सबस्टन्स, तो हायड्राइड ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. आणि हायड्रोजन इझिली वेगळा होत असेल तर तो हायड्रोजन रिड्युसिंग एजंट आहे, म्हणून हायड्राइडचं रिड्युसिंग कॅरेक्टर वाढत जातं. टॉप टू बॉटम हायड्राइडचं रिड्युसिंग कॅरेक्टर वाढत जातं. ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर कमी होत. बेसिक कॅरेक्टर कमी होत.
Okay, nature of hydride. Okay, then next pentahalides. Pentahalides. आता फॉर एक्झाम्पल बघा, हा PF5 आहे. दिस इज पेंटाहॅलाइड ऑफ फॉस्फरस. PCl5. दिस इज पेंटाहॅलाइड ऑफ फॉस्फरस. पेंटाफ्लोराइड. हा AsF5 आर्सेनिकचा फ्लोराइड आहे. हा SbF5 किंवा SbCl5 हे पेंटाहॅलाइड्स आहेत. हा NF5 आहे, नायट्रोजन पेंटाहॅलाइड. बघा, फॉस्फरस 3s2 3p3 3d0. इथे इलेक्ट्रॉन 2 आहेत, इथे इलेक्ट्रॉन 1 2 3 आहेत. इथे d ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट केला, 5 इलेक्ट्रॉन अनपेड झाले. कुणाचे? फॉस्फरसचे. आणि फॉस्फरसनं काय केलं? 5 फ्लोरीन बरोबर बॉन्ड तयार केला. 1 2 3 4 5 आणि काय तयार झाला? PF5. जर हा क्रॉस वाला इलेक्ट्रॉन Cl असेल तर काय तयार होईल? PCl5. तसंच आपल्याला AS आणि SB मध्ये बघायला मिळेल. येस, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी यांच्याकडं वॅकंट d ऑर्बिटल असल्यामुळं S मधला एक इलेक्ट्रॉन d ऑर्बिटल मध्ये शिफ्ट झाला. S मधला एक इलेक्ट्रॉन d ऑर्बिटल मध्ये शिफ्ट झाला आणि 5 बॉन्ड असलेले कंपाऊंड तयार झाले. पेंटाव्हॅलंट कंपाऊंड तयार झाले. पण जर आपण NF5 च्या बाबतीत बघितलं, इथं नायट्रोजनच्या बाबतीत पाहिलं तर नायट्रोजनसाठी कसं आहे? 2s2 2p3. याच्याकडे वॅकंट d ऑर्बिटल नाही. 2 आणि इथं 1 2 3. याचा हा इलेक्ट्रॉन पुढे जाऊ शकतो का? नायट्रोजनचा S मधला इलेक्ट्रॉन पुढे जाऊ शकतो का? नाही. का जाऊ शकत नाही? कारण नायट्रोजनकडे वॅकंट d ऑर्बिटल नाही. मग नायट्रोजनकडे जर वॅकंट d ऑर्बिटल नसेल तर नायट्रोजन मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करेल? 1 2 3. मग कुठं? तो NF3 असेल किंवा NCl3 असेल. मॅक्झिमम किती बॉन्ड तयार केले? 3. 5 बॉन्ड नायट्रोजन तयार करू शकतो का? नाही. लक्षात आलं? जेस पेंटाहॅलाइड, नायट्रोजन पेंटाहॅलाइड तयार करेल का? नाही. बट इन केस ऑफ फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी हे पेंटाहॅलाइड तयार करू शकतात. काय सांगता येईल? ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट d ऑर्बिटल, नायट्रोजन डज नॉट शोज पेंटाहॅलाइड, while other group 15 element shows pentahalides. नायट्रोजन कडे वॅकंट d ऑर्बिटल नाही, त्यामुळे नायट्रोजन पेंटाहॅलाइड शो करत नाही. नायट्रोजन पेंटाहॅलाइड दाखवत नाही. मात्र बाकीचे जे ग्रुप एलिमेंट आहेत, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ, यांच्याकडे वॅकंट d ऑर्बिटल आहे आणि त्याच्यामुळं हे पेंटाहॅलाइड दाखवू शकतात. लक्षात आलं? किंवा याच्यावर असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कसा क्वेश्चन विचारला जाईल? NF3 is possible, NF3 is possible, NF5 is not. NF3 is possible, NF5 is not. Explain. Reasonable question आहे. हा पॉसिबल, हा का नाही? सिंपल आहे. ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट d ऑर्बिटल, नायट्रोजन डज नॉट शोज पेंटाव्हॅलंट कंपाऊंड. नायट्रोजन कडे वॅकंट d ऑर्बिटल नाही, त्यामुळे तो पेंटाव्हॅलंट कंपाऊंड दाखवत नाही. ट्रायव्हॅलंट कंपाऊंड शो करू शकतो. समजलं? नेक्स्ट, हायड्राइड नेचर झाला, पेंटाहॅलाइड झाले. लास्ट आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इथे पुन्हा तेच रिझन आहे. ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट d ऑर्बिटल, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ
vacant d orbital. Nitrogen does not shows coordination compound. नायट्रोजन कडे डी ऑर्बिटल नाही, त्यामुळे नायट्रोजन कोऑर्डिनेशन कंपाऊंड दाखवत नाही. ओके, तेव्हा याप्रमाणे 9 पॉइंट आहेत नायट्रोजनच्या अॅनोमलस बिहेवियर साठी. याच्यावर तुम्हाला थिअरीला क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता 100% नाही, कारण नायट्रोजन हा ग्रुप 15 मधला एलिमेंट आहे आणि ग्रुप 15 तुम्हाला 12वी साठी नाही, ग्रुप 15 तुम्हाला 11 साठी आहे. पण याचा अर्थ असा नाही की याला काय वेटेजेस द्यायचं नाही. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे जेई आणि नीटच्या दृष्टीनं. तेव्हा फिजिकल स्टेट नायट्रोजन गॅस, बाकीचे सॉलिड. ॲटॉमिसिटी नायट्रोजन डायॲटॉमिक, बाकीचे टेट्राॲटॉमिक. हायड्रोजन बॉन्डिंग नायट्रोजन हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो, बाकीचे एलिमेंट त्यांच्या हायड्राइड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. मल्टिपल बॉन्डिंग नायट्रोजन मल्टिपल बॉन्डिंग पी पाय ओव्हरलॅप न दाखवतो, बाकीचे एलिमेंट मल्टिपल बॉन्डिंग पी डी पाय ओव्हरलॅप न दाखवतात. ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजन व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -3 ते +5, बाकीचे लिमिटेड ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात -3 +3 +5. ट्रायहॅलाइड NF3 सोडला तर बाकीचे सर्व ट्रायहॅलाइड्स कुणाचे नायट्रोजनचे लेस स्टेबल आहेत, मात्र बाकीच्या एलिमेंटचे ट्रायहॅलाइड फेअरली स्टेबल आहेत. हायड्राइड नेचर नायट्रोजनचा हायड्राइड अमोनिया हा मोर बेसिक आणि मोर स्टेबल आहे, बाकीच्यांचे हायड्राइड लेस बेसिक आणि लेस स्टेबल आहेत. पेंटाहॅलाइड नायट्रोजन पेंटाहॅलाइड दाखवत नाही ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. अँड लास्ट कोऑर्डिनेशन कंपाउंड ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल nitrogen does not shows coordination compounds. Okay.